हाय. सो आजचा व्लॉग जरा स्पेशल असणार आहे. रेडी? लेट्स गो. व्लॉग स्पेशल असणार आहे हे मी यासाठी म्हटलं होतं कारण छान असं ड्राईव्ह करत असताना मी तो व्लॉग रेकॉर्ड केला होता, पण काही टेक्निकल इश्यूजमुळे त्याचा आवाज रेकॉर्डच नाही झाला. त्यामुळे हे जे काही तुम्हाला असं दिसतंय स्क्रीनवर ती मी बोलतेय, पण त्याचा आवाज रेकॉर्डच नाही झालाय. काय हे सगळं माझ्यासाठी नवीन असल्यामुळे असे छोटे मोठे मिस्टेक्स मला वाटतं यापुढेही माझ्याकडून होत राहतील, पण हरकत नाही. मी व्हॉइस ओव्हरवर तुम्हाला सगळं सांगणार आहे की मी कुठे गेले होते, कशासाठी गेले होते आणि काय करायला गेले होते. सो लेट्स गो. बांद्राच्या एका मोठ्या आणि फेमस स्पा अँड सलॉनमध्ये मी चालले होते, जिथे मोठमोठे सेलिब्रिटीज सुद्धा येतात, अगदी बॉलिवूड सेलिब्रिटीज. मी तिथे पहिल्यांदाच चाललेले, सो मी खूप जास्त एक्सायटेड होते. बालीहून आल्यापासून ॲक्च्युली आमची बॉडी खूप जास्त टॅन झाली होती, 3-4 शेड डार्क झालो आहे आम्ही. सो मला तिकडे बॉडी डिटॅनिंग करायचं होतं, मला फेस ब्राईटनिंग फेशियल करायचं होतं आणि माझा फेवरेट असा कोरियन हेअर स्पा सुद्धा करायचा होता, जो हल्लीच इंडियामध्ये आलेला आहे आणि मला खूप दिवसांपासून तो करायचा होता. आणि हे सगळं आता मी तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. आणि अशा प्रकारे आम्ही पोहोचलो फ्लोरियन ह्युरेल कुट्योर अँड स्पामध्ये. तिकडची उत्तम गोष्ट मला अशी वाटली की त्यांच्याकडे छान वॅले पार्किंग आहे. मुंबईमध्ये पार्किंगचा इतका इश्यू आहे की मी त्यांना आधीच फोन करून विचारलं होतं की पार्किंग आहे का. सो फक्त पार्किंग नाही तर वॅले पार्किंग आहे. सो तुम्ही बिनधास्त तुमच्या गाड्या घेऊन जाऊ शकता इथे. आणि त्याचा ॲम्बियन्स इतका सुंदर होता, म्हणजे तुम्हाला तिथे गेल्या गेल्याच अशी छान अशी एक रिलॅक्स्ड फिलिंग येते. सुरुवात केली आम्ही फुल बॉडी डिटॅनिंग पासून, ज्यामध्ये त्यांनी मला अमोनियायुक्त एक पॅक होता जो माझ्या फुल बॉडीला त्यांनी लावला आणि एका शीटमध्ये मला गुंडाळून मॅरिनेट करतात तसं मॅरिनेट केलं होतं 10 ते 15 मिनिटांसाठी. यानंतरची ट्रीटमेंट होती फेस ब्राईटनिंग फेशियल, ज्यामध्ये ते विविध प्रकारच्या क्रीम्स तुमच्या फेसवर लावून असा छान मसाज करतात. हे जेवढं दिसतंय ना रिलॅक्सिंग, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त लेवलवर ते रिलॅक्सिंग आणि असं रिज्युविनेटिंग असतं एकदम. 1 तास ही ट्रीटमेंट चालते आणि याचा इफेक्ट साधारण एका आठवड्यामध्ये तुम्हाला खूप चांगला इफेक्ट दिसेल याचा. आणि फायनली मी केला कोरियन हेअर स्पा. ओ माय गॉड, म्हणजे मी शब्दात नाही मी एक्सप्लेन करू शकत ही काय फिलिंग होती. स्पेशली हा पार्ट, याला रेन असं म्हणतात ते लोक. यामध्ये तुम्ही एक 10 ते 15 मिनिटांसाठी जन्नतचे दर्शन करून येता. इतकं जास्त हे रिलॅक्सिंग आणि खूप भारी, म्हणजे हा सुद्धा एक बेस्ट पार्ट होता या पूर्ण स्पा ट्रीटमेंटचा. हाय. सो मी जस्ट आले आहे माझी सगळी स्पा आणि सगळ्या ट्रीटमेंट्स करून. छान होता स्पा, सगळं छान होतं, छान ग्लो आलाय, खूप मजा केली मी. हे सगळं तर आहेच, बट त्या व्यतिरिक्त मला काहीतरी शेअर करायचं आहे. आय थिंक इट वॉज द बेस्ट डे ऑफ माय लाईफ, कारण मी त्या स्पामध्ये भेटले सुष्मिता सेनला. आणि अनफॉर्च्युनेटली त्याचा प्रूफ नाही आहे माझ्याकडे, कारण त्यांनी हेअर कलर केला होता, सो मला काहीच रेकॉर्ड नाही करता आलं, मला काहीच शूट नाही करता आलं. पण असं म्हणतात ना की आयुष्यातल्या सगळ्यात बेस्ट मेमरीज ह्या फक्त तुमच्या मनात तुम्ही साठवू शकता, त्या कधी कधी नाही तुम्हाला कॅप्चर करतायत. सो ही मेमरी त्या मेमरीजपैकी एक होती. आणि शी सो काइंड, म्हणजे त्यांनी मला हक केलं, मला किस केलं आणि इतक्या छान त्या बोलत होत्या माझ्या. आणि या पुढचा आवाज रेकॉर्डच नाही झाला, पण साधारण माझ्याबरोबर काय घडलं हे तुम्हाला कळलं असेलच.
शी इज सो डाऊन टू अर्थ अँड आय रिअली विश टू बी लाईक हर वन डे. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. या व्लॉगमध्ये थोडे टेक्निकल ग्लिचेस होते, सॉरी फॉर दॅट, बट आय प्रॉमिस नेक्स्ट व्लॉगमध्ये असं काही नसेल. थँक्यू सो मच. बाय.